कारण आम्ही जेव्हा राष्ट्रव्यापी जनआंदोलन हा विषय आधुनिक काळामध्ये बोलतो, तो शब्द तो विषय बामसेफ शिवाय दुसरं कोणी बोलू शकत नाही. आणि बामसेफचं हे स्टेज ज्या गोष्टीसाठी खऱ्या अर्थानं बनवल्या गेलं, जिथून हे आंदोलन उभं राहत आहे आणि येणाऱ्या काळामध्ये जरी इतरांना दिसत नसलं तरी इथं बसलेल्या प्रत्येकाला ते दिसतंय की येणारा काळ ह्या गोष्टी इतिहासामध्ये लिहून ठेवेल की जेव्हा जगातल्या सगळ्यात मोठ्या लोकशाहीला वाचवण्यासाठी जनआंदोलन होत होतं, तेव्हा ते करण्यामध्ये केवळ आणि केवळ बामसेफचे कार्यकर्ते होते. म्हणून आजचा जो विषय आहे त्या विषयाला सुरुवात करण्यापूर्वी काही गोष्टी आम्ही समजून घेतल्या पाहिजेत. कारण बामसेफ जे पत्रक डिझाईन करतं, जे विषय डिझाईन करतं, ते सहज डिझाईन झालेले विषय नसतात. त्याच्यामागे खूप मोठं चिंतन असतं आणि ते चिंतन समाजाने करावं ही एक रास्त अपेक्षा असते नेतृत्व करणाऱ्या लोकांची. आम्ही संख्येवर कधीही जायला नको, कारण जगामध्ये जेवढी जन आंदोलनं झाली ती बहुसंख्य लोकांनी केलेली नाहीत, तर फार मोजक्या लोकांनी त्या जन आंदोलनाचं नेतृत्व केलं. कारण आंदोलनाची एक भूमिका मांडत असताना आम्ही राष्ट्रपिता ज्योतिराव फुलेंच्या त्या भूमिकेकडे लक्ष घेतलं पाहिजे की विद्या आली तर मती येते, मती आली तर नीती येते, नीती आली तर गती येते, गती आली तर वित्त येतं, आणि वित्त आलं तर माणसाचं चित्त स्थिर होतं आणि मग तो समाजाच्या समस्यांचा विचार करू लागतो. आणि मग त्याला समजतं की माझ्या एकट्यानं हे आंदोलन उभं राहणार नाही, म्हणून संघटनेची निर्मिती होते. संघटन आंदोलनाची भूमिका निर्धारित करतं, विषय डिझाईन होतात आणि मग प्रबोधनाच्या माध्यमातून जागृती होते. जागृतीतून आंदोलन उभं राहतं आणि ते आंदोलन जेव्हा समाजापर्यंत पोहोचतं तेव्हा त्याला जनआंदोलन म्हणतात. आणि हे जनआंदोलन जेव्हा राष्ट्रामध्ये पोहोचतं तेव्हा ते राष्ट्रव्यापी जनआंदोलन म्हणून समोर येतं. आणि म्हणून बामसेफच्या अधिवेशनामध्ये, मग ते जिल्हा अधिवेशन असो, राज्य अधिवेशन असो का राष्ट्रीय अधिवेशन असो, जे विषय ठेवल्या जातात त्या विषयाकडे खास करून RSSचं लक्ष असतं. समाजाचं लक्ष जायला वेळ लागतो, कारण समाजाला बामसेफची भूमिका समजायला वेळ लागतो. तो समाजाचा दोष नाहीच मुळात. आम्ही जेव्हा त्या दृष्टीने समाजाकडे बघतोय की ज्यांच्यासाठी हे करतोय, ज्यांच्यासाठी विषय लावतोय, त्यांच्यामध्ये जागृती का होत नाहीये? जागृती झाली आहे मित्रांनो, जागृती मोठ्या प्रमाणात आहे, परंतु जागृती ही कधीही संख्येच्या प्रमाणात मोजल्या जात नाही. दिल्लीला जे आंदोलन मागच्या महिन्यामध्ये झालं ते बामसेफच्या प्रबोधनाचा परिणाम होतो हे फक्त बामसेफच्या कार्यकर्त्यांना कळतं. समाजाला हे कळायला वेळ लागेल. म्हणून जे सातत्य, मी बोरकर साहेबांचं नाव आंदोलन वाचवलं याकरता यासाठी घेतलं, कारण तो विषय फार सूक्ष्म आणि किचकट आहे. औरंगाबाद. परंतु आज जे दिसतंय आपल्याला समाजामध्ये, बामसेफ समुद्र आहे. आजही मला कटकचं अधिवेशन आठवतं. कटकच्या अधिवेशनामध्ये रात्री व्हॉलंटिअर करताना माननीय दिना भानाजी, एक नागवंशी नावाचे फुल टायमर होते माझ्यासोबत, सिद्धार्थ सिंगारे सर आले नाहीत सर अजून, त्यांना तो किस्सा माहीत आहे येतील. तर आम्ही व्हॉलंटिअर करत होतो आणि रात्री साहेब दोन चहाचे कप घेऊन आले. पोरं व्हॉलंटिअर करतायत, आपण गेलो पाहिजे, आणि आले. आणि आमची जेव्हा चर्चा झाली, साहेबांनी एक वाक्य म्हटलं जे माझ्या डोक्यात अजूनही आहे, मी विसरलो नाही. त्यांना आम्ही विचारलं होतं, साहेब छोटे छोटे संघटन तयार हुए बामसेफ के अलावा, बामसेफ तो बड़ा संगठन है, लेकिन छोटे छोटे संगठन है, ये छोटे छोटे संगठन को कब पता चलेगा बामसेफ का? तेव्हा साहेब बोलले होते कि बामसेफ समंदर है, बामसेफ समंदर है और ये छोटी नदियां है, इनको आखिरकार हमने ही सम्मिलित होना है. आणि आज ते मला दिसतंय, मोठ्या प्रमाणात दिसतंय. ओबीसीचा हा विषय आपण या ठिकाणी लावलाय. गिडवे साहेब इथे बसलेले आहेत, ओबीसी साठी काम करतात. ते ओबीसीच्या 12 बलुतेदार संघटनेचं राज्याचं नेतृत्व त्यांच्याकडे आहे. त्यांना हे माहित आहे की जी जागृती बामसेफच्या कार्यक्रमांमुळे झाली, आज ओबीसी जागृत होतोय इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये की आज RSSला सुद्धा ती धडकी भरली आहे की ही मोठी ताकद जर ओबीसीला कळली तर या देशाची केवळ सत्ताच नाही तर सांस्कृतिक सत्ता सुद्धा आपल्याला सोडावी लागेल.
आणि म्हणून हा जो विषय या ठिकाणी ठेवलेला आहे फार महत्त्वपूर्ण विषय आहे. फक्त एक सूक्ष्म मुद्दा या ठिकाणी मी मांडू इच्छितो की आम्ही हा विषय प्रबोधनाचा बनवला, RSSने हा विषय आंदोलनाचा बनवलेला आहे. बामसेफने जेव्हा हा विषय घेऊन समाजामध्ये चर्चा करायला सुरुवात केली तेव्हा मंडलचं आंदोलन उभं राहिलं, परंतु मंडलच्या आंदोलनाचं नेतृत्व शेड्यूल कास्टच्या लोकांनी केलं आणि त्यामुळे ओबीसींना असं वाटलं की हे मंडलचं आंदोलन जे आहे हे ओबीसींचं नाहीच मुळात. कारण मंडलच्या आंदोलनाचं नेतृत्व करताना शेड्यूल कास्टचे नेते दिसत होते, शेड्यूल कास्टचे लोक दिसत होते आणि आजही अवस्था तीच आहे. ओबीसीच्या जातीनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावर शेड्यूल कास्टमध्ये निर्माण झालेल्या संघटना कार्यकर्ते बोलतात त्या प्रमाणात प्रबोधन संमेलन ओबीसीचे लागत नाही. मला वाटतं कालचीच न्यूज आहे, नागपूरमध्ये सुरू झाली कुठेतरी बाहेर करतायत. परंतु एक मोठा भाऊ म्हणून बामसेफचं हे काम आहे की या छोट्या संघटना जेव्हा ओबीसीच्या जातीय जनगणनेचा मुद्दा उचलतात तेव्हा त्यांना योग्य पद्धतीने गाईड केलं गेलं पाहिजे. कारण काल जेव्हा त्यांच्या बाईट्स मी ऐकल्या तेव्हा ती चर्चा कुठेतरी भरकटताना दिसते. म्हणजे ते जे आंदोलन उभा केलं जात आहे ते आंदोलन RSSच्या नियंत्रणात जायला नको आणि IRSSने त्याला जर नियंत्रित केलं तर ओबीसीच्या जातीय जनगणनेचा फक्त मुद्दा राहील आणि ही एक शेवटची संधी आमच्या जवळ आहे. कारण सरांनी जे सांगितलं प्रास्ताविक करताना, मीही एक शिक्षकच आहे. आम्ही जेव्हा या जनगणनेची प्राथमिक माहिती गोळा केली तेव्हा जाणीवपूर्वक मी माझ्याकडे जे गाव आहे त्या गावामध्ये 95% ओबीसी आहे. त्यांना विचारत होतो जाणीवपूर्वक की ओबीसीची जातीय जनगणना व्हायला हवी असं तुम्हाला वाटतंय का? तर मी जो आधी मुद्दा मांडला की आम्ही हा मुद्दा प्रबोधनाचा बनवतोय, RSS तो मुद्दा जन आंदोलनाचा बनवतोय. जसं मंडल आयोगाच्या आंदोलनाचं झालं की आम्ही प्रबोधनाच्या माध्यमातून जागृती करायला गेलो, त्यांनी कमांडरचं आंदोलन उभं केलं आणि ओबीसीला डायव्हर्ट केलं. नेमकं आताही तेच होत आहे. मी जेव्हा चर्चा केली माझा ओबीसी बांधव म्हणतो सर जातीनिहाय जनगणनेमुळे जाती व्यवस्था आणि जातीवाद आणखी पकडतो. म्हणजे ज्याच्या हक्क अधिकारासाठी लढतोय, ज्याच्या हक्काधिकारासाठी आम्ही प्रबोधन करतोय, इथं जर काही ओबीसी बांधव बसलेले असतील तर त्यांचं आम्ही अभिनंदन केलं पाहिजे. परंतु ती संख्या खरंच समाजामध्ये जाऊन बोलणारी आहे का आणि त्यांचा समाजावर तेवढा प्रभाव आहे का? कारण आपण जर महाराष्ट्राचं उदाहरण घेतलं तर महाराष्ट्रामध्ये हाकेंचं नाव असेल किंवा मराठा आंदोलन चालवणारे जरांगे पाटील असतील, यांच्या आंदोलनामध्ये ओबीसीच्या जातीय जनगणनेचा मुद्दाच येत नाही आणि आला तर तो वाद निर्माण करणारा येतो, लोकांना जागृत करण्याचा किंवा संघटित करण्याचा मुद्दा येतो. आणि म्हणून मला तरी असं वाटतं, मी सध्या ज्या संघटनेचं नेतृत्व करतो आहे, नॅशनल ट्रेड युनियन ऑफ बहुजन एम्प्लॉईज, जी पहल साहेबांनी 2003 मध्ये केली ती पहल आम्हाला 2020 मध्ये करावं लागली. आमची झोप कुंभकर्णापेक्षा मोठी म्हणावं लागेल, पण देर आहे दुरुस्त आहे. आम्ही जागे झालो, ही एक समाधानाची बाब. आणि आम्ही हाच विषय जो आज ओबीसी जातीय जनगणनेचा घेतला आहे तो ट्रेड युनियनच्या माध्यमातून सुद्धा घेतोय. आणि असे मुद्दे जर खऱ्या अर्थाने चर्चेला गेले आणि तो डाटा जो लोकांना समजेल, कारण बऱ्याच वेळेस असं होतं, म्हणजे मला असं वाटतं वैयक्तिक मत माझं ते की बामसेफच्या अधिवेशनामध्ये मांडलेले विषय किंवा जो डाटा दिला जातो तो कदाचित बऱ्याच वेळा सामान्य माणसाच्या डोक्याच्या वरून जातो. कारण आपण बुद्धिजीवी वर्गासाठी विषय डिझाईन केलेले असतात, बुद्धिजीवी वर्ग ऐकतो, पण ज्याला समजून सांगायचंय ना, काल मी सरांचं स्पीच ऐकलं तेच होतं की ज्याच्यासाठी करतोय, ज्याला समजून सांगायचं आहे त्याला त्याच्या पद्धतीनं त्याच्या लेवलला जाऊन त्याला समजेल असा डाटा जर दिला गेला, त्यांच्याच समोर मी सांगतोय, ज्यांना कळत नाहीये त्यांना त्यांच्या भाषेत सांगणारा डाटा जर, आणि तो आपण तयार करू शकतो, तो डाटा जर अशा पत्रकांच्या माध्यमातून आता तयार केला गेला, कारण नोव्हेंबर महिन्यामध्ये पुन्हा नवीन वर्ग सुरू होणार आहे जनगणनेचे, त्याच्या आधी जर हे झालं तर खऱ्या अर्थानं गावातून विरोध होईल. कारण तो विरोध गावातून होणं गरजेचं आहे, ग्रामसभेतून होणं गरजेचं आहे. आणि ग्रामसभेमध्ये जर हे ठराव
घेतले गेले की जर ओबीसीची जातीन्याय जनगणना होणार नसेल आणि जर माहिती संमिलित करणाऱ्या फॉर्म मध्ये ओबीसीचा मुद्दा नसेल तर आम्ही त्या जनगणनेवर बहिष्कार टाकणार आहोत. म्हणून असे छोटे छोटे कार्यक्रम ग्राम पातळीवर जर लावल्या गेले तर खऱ्या अर्थानं आम्हाला रिझल्ट मिळू शकतो. कारण शहरातल्या लोकांना मुळात जनगणनेचं काहीही देणं घेणं नाही. जसं आम्ही ईव्हीएमचा मुद्दा शहरातल्या लोकांसमोर मांडला त्यांना काहीही देणं घेणं नाही आणि ज्यांच्यासाठी तो महत्वाचा होता त्यांच्यापर्यंत तो पोहोचलाच नाही. ओबीसीच्या जातीनिहाय जनगणनेच्या मुद्द्याच्या संदर्भात जसं आजोबांनी जे गीत सादर केलं असे काही मंच तयार केल्या गेले आणि त्यांच्या माध्यमातून जर ते मुद्दे मांडले गेले ती जर जागृती झाली तर ती अधिक परिणामकारक होईल. कारण जेव्हा बामसेची पहिली पुस्तिका प्रकाशित झाली होती मला वाटते कांचन साहेब असताना ओबीसीच्या जातीनिहाय जनगणनेच्या संदर्भात त्यामध्ये जो डाटा दिलेला आहे तो डाटा अजूनही प्रासंगिक आहे. कारण त्यानंतर त्या पद्धतीनं ओबीसीच्या कुठल्याही संघटनेनं त्या पद्धतीचा डाटा दिलेला नाही. म्हणून माझी सर्व सिनियर कार्यकर्त्यांना विनंती आहे की त्याच पद्धतीनं जर बुकलेट छोटे छोटे बुकलेट जर तयार केले गेले तर आमच्यासारख्या सामान्य कार्यकर्त्यांना तो डाटा अगदी खेडेगावापर्यंत पोहोचवण्याला मदत होईल. आणि या ठिकाणी एक आवाहन करू इच्छितो, जेवढेही छोट्या छोट्या संघटना आहेत त्या छोट्या छोट्या संघटनांसाठी बामसेने एक प्लॅटफॉर्म तयार करावा. कारण होतंय काय की लोकांच्या डोक्यामध्ये फार वेगळा विचार येतो की बाबा हे आपल्याला कळणार नाही, हे विषय आपल्याला समजणार नाही, असा विषय मुळातच नाही आहे. आम्हाला जेवढ्याही छोट्या छोट्या संघटना आहेत ज्या आज आपल्यासोबत येऊ इच्छितात त्यांच्यासाठी बामसेतनं दार खुली करावी. मला आजही तिरपुडे मॅडमची आणि तिरपुडे सरांची आठवण येते. अकोटला रत्नरक्षित मेश्राम सरांच्या घरी आमची एक मीटिंग ज्यांच्यामुळे मी संघटनेत आलो एक छोटं पुस्तक दिलं होतं, त्या चर्चा झाली होती. आमची नागेश चौधरींचं पुस्तक होतं बहुजनांचा इगो आणि ब्राह्मणांचा बो. बहुजनांच्या संघटना का लयास जातात आणि ब्राह्मणांच्या संघटना का वाढतात. टिपिकली जो इगो आलेला आहे तो इगो कुठंतरी आम्हाला अडचणीचा ठरतो आणि ब्राह्मणांच्या संघटनांमध्ये ब्राह्मणांचं नेतृत्व करणाऱ्यांमध्ये तो इगो मुळातच नसतो. म्हणून तो इगो जर कुठेतरी बाजूला ठेवला सर्व संघटनांच्या कार्यकर्त्यांनी आणि जी पहल आज आपण केली आहे जे दिसतंय बऱ्याच संघटना, कारण आम्ही आता नगरला मीटिंग घेतली त्यामुळे बऱ्याच सामाजिक संघटनांचे कार्यकर्ते उपस्थित होते. तिथे मुळातच साहेबांचाही विषय मी घेतला होता, साळवे सरांची त्या विषयावर माझी चर्चा पण झाली आहे. आणि या समुद्रामध्ये येणाऱ्या त्या सगळ्या नद्यांसाठी दारं खुली करूया. तुम्ही तुमचं नाव ठेवा, तुमचं संघटन तसंच ठेवा, फक्त कॉमन मिनिमम प्रोग्रामवर जे मुद्दे आपले सारखे आहेत त्या सारख्या मुद्द्यांवर आपण एकत्र येऊया आणि हे जन आंदोलन खऱ्या अर्थानं उभं करूया. कारण आज त्याशिवाय पर्याय नाही.